रात्रीचा वेळ होता आणि एक उल्का पिंड उडत आला आणि जमिनीवर येऊन पडला. एक तरुण जो तिथे जवळच लालटेन घेऊन चालत होता त्याने हा दृश्य पाहिला आणि त्या उल्कापिंडच्या जवळ पोचला. हे उल्कापिंड तर चंद्राच्या तुकड्यासारखं दिसत आहे. असं करतो, मी याला ह्या दिव्यात टाकून देतो. प्रशांतने ताबडतोब त्या तुकड्याला आपल्या लालटेनमध्ये टाकलं आणि चांदणीच्या प्रकाशाने पूर्ण रस्ता जगमगायला लागला. किती सुंदर प्रकाश निघत आहे याच्यामधून. चला, आता मी वैभवच्या घरी चालल्या जातो. शेवटी अजून काही महिने मी त्याच्या घरीच राहणार आहे. त्याला दाखवून मी आश्चर्यचकित करतो. प्रशांत आज आपल्या मित्र वैभवकडे जात होता. वैभव आपल्या आई मीना आणि बहीण श्रद्धा बरोबर राहायचा. त्यांचा कुटुंब खूपच खुशहाल होतं. प्रशांत घरी पोचला आणि सगळेजण त्याच्या हाताचा लालटेन बघायला लागले. प्रशांतला वैभव विचारतो, भावा, हे चमकता लालटेन कुठून उचलून आणलास? हो बाळा, हा तर एकदम चंद्रासारखा चमकतोय. हो, बरोबर ओळखलं आहे तुम्ही. मी एक उल्कापिंड पडताना पाहिलं होतं. जेव्हा मी तिथं पोहोचलो तिथं हे चंद्राचा तुकडा मला भेटला. वाह, हा तर किती सुंदर आहे. बस बी कर, आता त्याला आराम करू द्या. आता तो बिचारा घरी पोचला आहे आणि तुमच्या सगळ्यांचे प्रश्न संपतच नाहीयेत. ठीक आहे, ये प्रशांत, मी तुला तुझी खोली दाखवून देते. प्रशांत आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपतो आणि लालटेनला बाजूला ठेवलेल्या एका टेबलवर ठेवतो. रात्री निघून जाते आणि प्रशांत उठून बघतो की टेबलवर ठेवलेली एक मूर्ती आणि काही पुस्तकं एका दागिन्यासारख्या चमकत होत्या. हे बघून प्रशांत चौकून जातो. हे काय आहे? हे मूर्ती आणि पुस्तकं तर काल असे नव्हते. हे कसला चमत्कार आहे? प्रशांतची आवाज ऐकून श्रद्धा आणि मीना त्याच्या खोलीमध्ये येतात. अरे बाळा, काय झालं? ही मूर्ती तर एखाद्या रत्नाने बनवलेली जाणवते, पण ही तर आपल्याच घरची मूर्ती आहे, है ना आई? हा, आहे तर तीच मूर्ती. मी पण ह्यामुळेच आश्चर्यचकित झालो होतो. हे कसं झालं? हे ह्या लालटेनमुळे तर नाही आहे ना? तेव्हा तो लालटेन टिमटमायला लागतो, जसं त्याने प्रशांतची सगळं बोलणं ऐकायला जात होतं. हा तर टिमटिमवत आहे आणि आता तर तू स्वतःचं पण घर बनवू शकतोस. तुला काय हवं आहे? तो इथे नाही राहायचा. नाही, श्रद्धाला फक्त एवढंच पाहिजे की मी माझं घर घ्यावं, जे की मी तिला सांगितलं होतं की मी माझं इथं घर बनवू इच्छितो आणि शहरात आता मला राहायचं नाहीये. ओ, तर ही गोष्ट आहे. ठीक आहे बाळा, तू सावधानीने वापर कर. तुम्ही लोक ही मूर्ती ठेवा. हे शोभ चुकवत आहेस? नाही, मी तर हे माझ्या आनंदानं देत आहे. घर घेण्यासाठी आणि जमीन घेण्यासाठी हे पुस्तकं खूप जास्त असतील. ठीक आहे बाळा, जसं तू बोलतोस. प्रशांत सरळ त्या चमकणाऱ्या पुस्तकं एका विवेक जौहरीकडे जातो. विवेक वैभवच्या मामाचा मुलगा होता. जसंच प्रशांत त्याला दाखवतो, विवेक चौकून जातो. अरे भाई साहब, हे बवाल कुठून उचलून आणलं? मी आजपर्यंत असं नाही बघितलं आणि पाहिलं. काय भाव लागेल याचा? बोलेल ते भेटल. मला जास्त नाही पाहिजेत. मला बस एक घर आणि काही बाजारात जमीन पाहिजे, बस. हा, बस. एका पुस्तकाच्या बदल्यात एवढं सगळं ठीक राहील. तर सौदा पक्का राहिला. उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी मिळतील तुला. प्रशांत तिथून पुस्तकांचा सौदा करून निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नवीन घरामध्ये येतो. प्रशांत झोपण्याच्या आधी आपल्या घरामध्ये सगळे दागिने एका डब्यामध्ये टाकतो आणि त्यावर लालटेन ठेवून झोपून जातो. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्या डब्यातले सगळे जेवर लोखंडी असली चमकणाऱ्या दागिन्यांमध्ये बदलून जातात. अरे वाह, धन्यवाद माझ्या लालटेन. मी पण आता एक ज्वेलरीचं दुकान उघडणार. प्रशांत वैभवच्या मदतीने एका चांगल्या जाग्याटी आपली दुकान उघडतो आणि आज इथे विवेक, वैभव आणि श्रद्धा आले होते. वाह, हे दागिने मन करत आहे की मी सगळे घालू. प्रशांत, तुझ्या दुकानाचे तर काही दिवसामध्येच लॉटरी लागेल. हो बाबा, आमच्या व्यापाऱ्यांचे धंदे तर चौपट होऊन जातील.
नाही भावांनो, अशी काही गोष्ट नाहीये. सोन्याची वेगळी चमक आहे आणि माझ्या ह्या दागिन्याची वेगळी. हे दागिने तू कुठून आणतोस? कारण अशा दागिन्याबद्दल मी कधी ऐकलं आहे ना कधी पाहिले आहेत. ते खरं तर गोष्ट अशी आहे की बस बस, पुढे काहीच नका बोलू. खूप नवीन आहे प्रशांत. श्रद्धा ह्यामुळंच नाही म्हणत आहे. एका व्यापाऱ्याला आपल्या सिक्रेट गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे. चला, खूप बोलणं झालं. आता प्रशांतला त्याचं दुकान सांभाळू द्या. आता आपण इथून चालल्या जाऊ. हो भावांनो, चला जाऊयात. तुम्ही लोक पुढे व्हा, मी येते. ठीक आहे, लवकर ये. ते दोघे जण निघून जातात आणि श्रद्धा प्रशांतला बोलते. माझं ऐक प्रशांत. तुम्हाला जे बोलायचंय ते बोला, मी ऐकत आहे. बस बस, सगळ्यात आधी तर ही की कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस की तू मला भेटण्यासाठी इथे आला होतास. मी स्वतः आईकडून बोलेल की आयंदापासून ह्याच्यावर लक्ष ठेव. लोकांची वाईट नजर आहे या दुकानावर. जी आज्ञा तुमची, मी पूर्ण लक्ष ठेवल. श्रद्धा हसत हसत तिथून निघून जाते. प्रशांतची दुकान खूप जास्त चांगली चालायला लागली. काही महिने निघून गेले होते आणि आता प्रशांतपेक्षा जास्त श्रीमंत पूर्ण गावामध्ये कोणच नव्हतं. आज श्रद्धाने आपल्या घरामध्ये बोलणं केलं. वैभव आणि मीना तिचं बोलणं एकदम ऐकतात आणि मग बोलतात. ओ, तर हे आहे तर ठीक आहे, मला काहीच अडचण नाही. आणि दादा तुला? तुमच्या दोघींना एक वेळेस सांगायचं होतं बस, अजून काही नाही. यापेक्षा जास्त मला काही शिकायत नाहीये. मला माफ कर दादा, मला वाटलं की थोड्या दिवसानंतर सांगेन म्हणून इतका वेळ लागला. अगं आता काय, आता तर चट मंगनी आणि पटब्या. तेव्हा तिथे विवेक येतो. मी दरवाजावरच होतो आणि मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं. तुम्ही ह्या गोष्टीवरती खूप घाई तर करत नाहीयेत ना? म्हणजे तो मुलगा ठीक आहे की नाही? की तुम्ही याबद्दल काही जांच केली आहे का? तुम्ही त्यांना आता ओळखताय, आम्ही सगळे तर त्यांना पहिल्यापासूनच ओळखतो. तर आपल्या ह्या गोष्टी आपल्या जवळच ठेवा. की तुम्ही त्याच्याबद्दल काही चौकशी केली आहे का? पहिले तर हे त्याचे आई वडील नाही येत आणि तो दागिने विकायच्या पहिले एक आम आदमी होता. हे दागिने तो कसे बनवतो, कुठून घेऊन येतो, की ह्याबद्दल तुम्हाला माहीत आहे? हो हो, माहिती आहे. आणि आम्हाला हे सगळं सांगण्याची गरज नाही आहे. मी पण एवढ्या दिवसापासून हातावर हात ठेवून नाही बसलोय. त्या लाल कंदील बद्दल मी लोकांकडून त्याची छानबूज केली आहे. आणि हे लग्न तर मी होऊ देणार नाही, कारण त्यानं माझा पूर्ण धंदा चौपट केला आहे. काय करशील? असं कसं नाही होऊ देणार तू लग्न? ते असं. तेव्हा दोन गुंडे आत येऊन श्रद्धाला पकडून घेऊन जायला लागतात. आई, वाचवा दादा. वैभव आणि मीना काहीच नाही करू शकले. घेऊन जाईला. गुंडे श्रद्धाला घेऊन जातात. जर लडकी वापस पाहिजे असेल तर उद्याच्या उद्या तो लाल कंदील मला द्यावा लागेल. पण तो आमचा लालटेन नाही आहे. आम्ही प्रशांतला कसं सांगणार? ते तुम्ही तुमचं बघून घ्या, मला नका सांगू. चला आता येतो मी. लाल कंदील घेऊन या आणि मुलगी घेऊन जा. मीना रडत रडत ताबडतोब प्रशांतकडे जाते आणि त्याला सगळं काही घडलेलं सांगते. काय? त्या विवेकची ही हिंमत? बाळा, मदत कर आमची. आजच तुम्हा दोघांच्या लग्नाचं बोलणं चालत होतं आणि बघ आता हे काय झालं. काय? प्रशांतच्या चेहऱ्यावर राग खूप जास्त दिसायला लागतो. तुम्ही काळजी नका करू, मी उद्याच त्यांना हा लाल कंदील देऊन टाकतो. तुम्ही फक्त बघत राहा. लाल कंदील आता माझ्या एका शरीराचा हिस्सा बनल्यासारखं झाला आहे. ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकते. शुक्रिया बाळा. शुक्रियाची काही गोष्ट नाही आजी. रात्र निघून जाते आणि सूर्याच्या पहिली किरण जमिनीवर पडते. प्रशांत लालटेन घेऊन विवेकच्या घरी जायला लागतो. विवेकच्या घरी पोहोचतानाच प्रशांत बघतो की श्रद्धा खुर्चीवर बांधलेली होती आणि विवेक प्रशांतला बघून हसायला लागला होता. हे घ्या लाल कंदील.
श्रद्धाला इथं पाठवा आणि लालटेन मी ह्या टेबलवर ठेवतो. ठीक आहे, सौदा पूर्ण झाला. विवेक श्रद्धाचे दोऱ्या उघडतो आणि श्रद्धा ताबडतोब प्रशांत जवळ जाते आणि विवेक जमिनीवरून लालटेन उचलतो. प्रशांत, तू ठीक तर आहेस ना? अजिबात नाही. विवेक, तुला ह्या दागिन्यासाठी खूप जास्त प्रेम आहे ना? तर घे, आता तुला दागिन्याची कमी नसेल. लाल कंदील. जसंच प्रशांत लालटेनला आदेश देतो तो टिमटिमायला लागतो. हे 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 काय होत आहे? काही नाही, मी फक्त तुझी इच्छा पूर्ण करत आहे. काही क्षणांमध्ये विवेक सहित त्याचं पूर्ण खोली आणि घर बर्फाचं झालं आणि आता उरले होते फक्त प्रशांत आणि श्रद्धा. चला, आता हा आपल्याला कधीच परेशान नाही करणार. ह्या घटनेनंतर त्या दोघांचं लग्न होऊन जातं आणि प्रशांतचे दागिने आज पूर्ण देशभरात प्रसिद्ध झाले होते. चंद्राच्या लालटेनाने प्रशांतच्या जीवनाला खरोखरच प्रकाशित केलं होतं.